नमस्कार मित्रांनो, योजना रेकॉर्ड चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि एक प्यारासा लाईक करा. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण घर बसल्या कशाप्रकारे आपले फार्मर रजिस्ट्रेशन झालेले आहे की नाही हे पाहू शकतो. सर्वात प्रथम आपल्याला कोणत्याही क्रोम ब्राउझरवर येऊन आपल्याला फार्मर रजिस्ट्री महाराष्ट्र असे सर्च करून घ्यायचे आहे. फार्मर रजिस्ट्री महाराष्ट्रात सर्च करून घेतल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम जी फर्स्ट लिंक दिसेल त्या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. पण त्या अगोदर आपले रजिस्ट्रेशन झालेलं असेल तरच आपण आपलं रजिस्ट्रेशन चेक करू शकतो. अन्यथा नाहीतर आपल्याला सर्वात प्रथम सी-एस-सी लॉगिन किंवा फार्मर रजिस्ट्रेशन करून आपली सी-एस-सी आय-डी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपली सी-एस-सी आय-डीचा अपलोड झालेला आहे का नाही ते चेक करण्यासाठी चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यासाठी चेक एनरोलमेंट स्टेटस यावर आपण क्लिक केल्यावर आपल्याला यावर एनरोलमेंट आय-डी आपल्याला आलेला असेल की एनरोलमेंट आय-डी टाकून आपण चेक करू शकतात किंवा सगळ्यात सोपा पर्यायामध्ये आपलं आधार कार्ड टाकून आपण ह्या चेक करू शकतात. ते मग आता आधार क्रमांक टाकून घेतो. आधार नंबर टाकल्यावर आपल्याला चेक या बटनावर क्लिक करून आपलं एनरोलमेंट झालेलं आहे की नाही हे आपण चेक करू शकतो. त्यासाठी आपल्याला खाली आपल्याला दिसू शकतं की आपला अप्रूव्हल आलेला आहे. तर आपलं एनरोलमेंट कंप्लीट झालेलं आहे. या प्रकारे आपण आपला टेक फार्मर आय-डी चेक करू शकतो. जर आपल्याला आमचा व्हिडिओ पसंत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.